UPI व्यवहारांवर शुल्क लागू होण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते, कारण या संदर्भात केंद्र सरकारनं संसदेमध्ये पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्टमध्ये सुधारणा करणारं विधेयक सादर केलेलं आहे. मात्र शुल्कासंदर्भात अंतिम निर्णय काही झालेला नाही आहे. तर प्रस्तावानुसार मोठ्या व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर MDR शुल्क लागू होऊ शकतं आणि सामान्य ग्राहकांसाठी UPI सेवा मोफतच राहण्याची शक्यता आहे. पाहूया या सगळ्या संदर्भातला अधिक तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून. सर्वसामान्यांवर कोणताही अतिरिक्त भार देण्यात येणार नाहीये. तर UPI वापरणाऱ्यांना, सर्वसामान्य ग्राहकांना आधीप्रमाणेच मोफत सेवा प्राप्त होणार आहे. तर हे शुल्क केवळ व्यापाऱ्यांवर आकारलं जाण्याची शक्यता आहे. 1.5 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांनाच शुल्क लागू होऊ शकणार आहे. लहान दुकानदार, भाजी विक्रेते, छोटे व्यापारी यांना शुल्कामधून सूट असेल. तर शुल्कासंदर्भातला अंतिम निर्णय अजूनही झाला नाहीये. कमाई होत नसल्यामुळे मोफत सेवा चालवणं कठीण असं फोनपे, गुगल पे आणि पेटीएम यांचं म्हणणं आहे. आणि नवीन तंत्रज्ञान पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी हजारो कोटींचा खर्च येतो या पेमेंट ॲप्सना, आणि म्हणून शुल्क लागू झालं तर कंपन्यांना काहीसा निधीसुद्धा उपलब्ध होईल. डिजिटल पेमेंट उद्योगाला वर्षाला 5 ते 10 हजार कोटींचं उत्पन्न यामुळे मिळू शकतं. सामान्य माणसाला एकीकडं डिजिटल इंडियाचं, डिजिटल बँकिंगचं, डिजिटल इकॉनॉमीचं स्वप्न दाखवायचं आणि नंतर त्याच्याकडून पैसे वसूल करायचे, आणि तेही खाजगी कंपनींना ते दरवाजे उघडे करून द्यायचे, यात सरकारची नियत स्पष्ट दिसतेय. याच्यामुळं डिजिटलायझेशनवर विपरीत परिणाम होईल. तसं आता GST लागू केलेला आहे, पण अनेक लोक कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करतात GST टाळावा यासाठी. तसंच इथून पुढे UPI ट्रान्झॅक्शनच्या ऐवजी लोक पुन्हा एकदा कॅशकडे वळतील आणि मग सरकारला जाग येईल असं वाटतं.